पण पहिलं माझं सही हे 220 कोटीवर आहे. IVRCL नी काम केलं मित्रांनो. त्यावेळेस नंतर त्याच कंपनीने आपला हडपसर ते नीरा या रोडचं पण काम घेतलं, परंतु नंतर ती कंपनी अक्षरशः देशोधडीला लागली. आज ती कंपनी बंद पडली आणि त्याच्यामुळं त्या काळात हा रस्त्याचं काम झालं नाही. आता आपण पालखी मार्गाच्या निमित्तानं नरेंद्र मोदींच्या मदतीनं, गडकरी साहेबांच्या मदतीनं हे काम आता आपण हातामध्ये घेतलेलं आहे. ते मला देखील दुःख आहे, परंतु शेवटी कामं झाली पाहिजे. आज देखील वेगवेगळ्या भागामध्ये निधी मिळाला तर प्रश्न सुटतील. त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या विचाराचा आमदार निवडून गेला तर कामं मोठ्या प्रमाणावर होतात. मित्रांनो, तुम्ही बघितलंय गेले 30-35 वर्ष मी बारामती तालुक्याचा आमदार म्हणून काम करत असताना तुमचेही पाहुणे रावळे तुम्ही पण बारामतीमध्ये येता, कशा पद्धतीनं मी बारामती बदलली. मी आज पुरंदरवासियांना सांगू इच्छितो, तुम्ही माझ्या विचाराचा खासदार निवडून द्या. मी बारामती एवढं नाही कारण त्याला फार वर्ष लागतात, परंतु बारामतीमध्ये जशा पद्धतीनं कामं केली तुम्ही बारामतीचं त्या बाबतीमधलं एसटी स्टँड बघा, इमारती बघा. इथल्याही प्रशासकीय इमारतीला परवा मी फर्निचरच्या करता निधी दिलाय. ते झाल्यानंतर तेही काम आपल्याला उद्घाटन करून सुरू करायचं आहे. एकंदरीतच आपल्या पुरंदर उपसा सिंचन योजनेला अनेक वर्ष झाल्यामुळं आपले पंप, आपल्या इलेक्ट्रिक मोटारी खराब होत आहेत. त्याच्या संदर्भामध्ये पाईपमध्ये कधी कधी अडचणी येत आहेत. बंद पाईपलाईन बंद, वेगवेगळ्या भागामध्ये पाणी गेलं तर लवकर पाणी जाईल. त्याच्या बाबतीमध्ये ड्रेनेजचं पाणी येतं, त्याच्यावर पाणी कधी कधी वास मारतंय. मी तिथं अधिकाऱ्यांना सांगतो की सिवरेज ट्रीटमेंट प्लांट लावा. जायकाने 1000 कोटी रुपये पुणे महानगरपालिकेला दिलेले, तिकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पण सूचना केलेल्या आहेत. पण सगळी पुण्याची घाण जिथं आपला जॅकवेल आहे पुरंदर उपसा सिंचन योजनेचा पहिला नदीतला, तिथं सगळ्या त्या प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक एवढी घाण येते. तुम्ही कधीतरी ज्याला कुतूहल आहे त्यांनी जा आणि तिथं बघा. सातत्याने मग पंप बंद पडतात, तिथं फुटबॉल लागती, सगळी घाण अडकती, ते सगळं चोकअप होतं. मी नंतर अधिकाऱ्यांना म्हणलं हे बंद करायचं असेल तर काय करावं लागेल. त्यांनी प्लॅन एस्टिमेट तयार केलं. त्यांनी सांगितलं अजित पवार 57 कोटी रुपये खर्च येईल. तुमच्यामुळं मी अर्थमंत्री असल्यामुळं परवाच्या अधिवेशनामध्ये ताबडतोब 57 कोटी रुपये मंजूर केले, त्या ठिकाणी दिले. इथं पुरुषोत्तम दादा जगताप बसलेले आहेत, बाळासाहेब आमचे व्हाईस चेअरमन इथं बसलेले आहेत. त्यांना विचारा. मी सोमेश्वरला सांगितलं कारखान्याला की तुम्हीच टेंडर घ्या. तुम्हाला पुरंदर उपसा सिंचन योजना नीट चालली तर तुमचा करता ऊस वाढणार आहे, तुमच्या कारखान्याला पोटभर ऊस मिळणार आहे. त्याकरता ती चांगली चालली पाहिजे. मित्रांनो, तेवढ्यावर मी नाही थांबलो. मी आता जनाईलाही पैसे दिले, त्याच्यामध्ये शिंगसाईलाही पैसे दिले. ते पैसे दिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे फार अवघड काम आहे. लाईटचं बिल फार येत आहे आणि त्याच्यात अडचणी येत आहेत. निवडणुका जवळ आल्यानंतर काही काही जण खुश करण्याकरता तेवढ्या पुरतं पैसे भरण्याचा प्रयत्न करतायत. पण कायमचं दुखणं काढायचं म्हटलं तर नवीन धोरण आम्ही आणलं. राज्याच्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये माझं जे बजेट मी पेश केलेलं आहे, अर्थसंकल्प जो पेश केलेला आहे, त्यामध्ये इथून पुढं राज्यात माझ्या शेतकऱ्यांना सूर्य उगवला की वीज सुरू झाली पाहिजे, सूर्य मावळला की वीज बंद झाली पाहिजे. त्याच्याकरता सोलर पॅनल अनेकांनी आपल्या घरावर बसवलेले आहेत. हीटर करता, पाणी गरम करण्याकरता, काहींनी घरामध्ये देखील वीज जी लागते त्याकरता देखील बसवलेले आहेत. मित्रांनो, 8.5 लाख सोलर पंप आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आम्ही सरकारमध्ये घेतलाय आणि त्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. मी नंतर विचार केला, शेतकऱ्यांना इंडिव्हिज्युअल हे मिळणार आहे, त्याच्यातून दिवसा लाईट
त्यांना मिळणार आहे। आता निम्मे दिवस रात्री लाईट, निम्मे दिवस दिवसा लाईट, अडचणी येतात। कधी कधी काही भागामध्ये बिबटे फिरतायत। माझ्या शेतकऱ्यांनी काय करायचं? म्हणून आपण ते दिवसा पंप चालावेत अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे। त्याच्यातून मी ठरवलं, मी अधिकाऱ्यांना बोलवलं, म्हणलं जनाई, सिरसाई आणि पुरंदर ह्या 3 उपसा सिंचन योजनाला किती मेगावॉट वीज लागेल आणि 1 मेगावॉट वीज तयार करायला 5